मंडळी, घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे स्वयंपाकघर मानले जाते. आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. तिच्या कृपेनेच घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. स्वयंपाकघरात कुटुंबासाठी अन्न तयार केले जाते. म्हणूनच असे म्हटले जाते की स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने स्वयंपाकघर बरोबर असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु बऱ्याचदा नकळत आपण अनेक वेळा वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो. त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर दिसून येतो. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या स्वयंपाकघरात ठेवू नयेत. चला तर मग जाणून घेऊया किचनमध्ये कोणत्या वस्तू ठेवण्यास मनाई आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात स्वच्छतेच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही. म्हणूनच झाडूसह स्वच्छतेच्या गोष्टी दूर ठेवाव्यात. मात्र स्वयंपाकघरातील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. अशा वेळी साफसफाई केल्यानंतर या वस्तू दुसऱ्या ठिकाणी ठेवाव्यात. असं म्हणतात की स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने घरात धनधान्याची कमतरता भासते. याचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. अशा परिस्थितीत अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी या सर्व गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात. वास्तू नियमानुसार स्वयंपाकघरात औषधे ठेवू नयेत. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. असे मानले जाते की किचनमध्ये औषधे ठेवल्याने घरामधील सदस्य सतत आजारी पडू शकतात. यामुळे घरात अचानक नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे स्वयंपाकघरात कोणतेही औषध ठेवू नये. तसेच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्वयंपाकघरात कधीही आरसा नसावा. त्यामुळे जीवनातील अडचणी वाढतात. असे म्हणतात की स्वयंपाकघरातील आरशामुळे अग्नीचे प्रतिबिंब तयार होते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा प्रसारित होते, जी अत्यंत हानिकारक आहे. स्वयंपाकघरात काचेची भांडी नसावीत. यामुळे घरात नकारात्मक प्रभाव पडतो असे म्हटले जाते. कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढलेले दिसतात. त्यामुळे शक्यतो स्वयंपाकघरात काचेची भांडी वापरू नयेत असं सांगितलं जातं. तुटलेली वस्तू आणि तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरात संपत्ती राहणार नाही. धनहानी होण्याचीही शक्यता आहे. तुटलेली भांडी अशीही घरात ठेवू नयेत असं घरातील मोठी मंडळी आपल्याला वारंवार सांगत असतात. जर्मन किंवा अल्युमिनियमची भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. वास्तुशास्त्र सांगते की त्याच्या असण्यामुळे गंभीर रोग होऊ शकतात. मुंग्या, उंदीर, जुरळे आणि इतर कीटकांना मारण्यासाठी वापरलेली औषधे स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे स्वयंपाकघरातील वातावरण विषारी होईल. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जातं. मंडळी, स्वयंपाकघरात देवाराची स्थापना करू नये. देवारा स्वयंपाकघरात ठेवल्याने देवतांचा कोप होतो. शिवाय जर स्वयंपाकघरात देवारा असेल तर त्याला स्वतंत्र भिंत आणि दरवाजा असावा किंवा पडदा लावावा. तसेच शिळे अन्न घरात ठेवू नये. यामुळे घरात गरिबी येते आणि आर्थिक नुकसानही होते. अनेक वेळा जुनी गंज लागलेली भांडी, तुटलेल्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवल्या जातात. असं करणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ असतं. तसेच जुन्या वस्तू, रद्दी इत्यादी स्वयंपाकघरात ठेवू नये. यामुळे देवी अन्नपूर्णा नाराज होऊ शकते. बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात, जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्यात टाकता येईल. आपण हे आपल्या सोयीसाठी करतो, पण वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे. कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते. वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांची चित्रे किंवा कॅलेंडरचा वापर स्वयंपाकघरात करू नये. वास्तूनुसार हे योग्य नाही, कारण स्वयंपाकघरात मंगळाचा प्रभाव जास्त असतो आणि गुरुचा प्रभाव पूजेच्या वस्तूंवर वाढतो. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णे मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता. हे स्वयंपाकघरासाठी शुभ मानले जाते. गॅस स्टोव्ह आणि सिंक एकाच दिशेने नसावेत. असे केल्याने तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्टोव्ह आणि सिंक वेगवेगळ्या दिशेने असावेत. स्टोव्हसाठी सर्वोत्तम दिशा आग्नेय मानली जाते, कारण ती राहूची दिशा असल्यामुळे जेवणाची चव वाढते. सिंक उत्तर पश्चिम दिशेला ठेवता येते. खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा त्या दुरुस्त कराव्यात. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टींचा परिणाम मुलांच्या करिअरवर होतो. तुमच्या स्वयंपाकघरात या गोष्टी असतील तर आजच फेकून द्या. मंडळी, स्वयंपाकघरात कधीही चप्पल घालून जाऊ नये, कारण स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा निवास असतो. जर तुम्ही स्वयंपाकघरात चप्पल घालत असाल तर तो अन्नपूर्णा देवीचा अपमान मानला जातो. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील खिडक्या मोठ्या असाव्यात. तसेच दक्षिण पूर्व दिशेला असणे खूप महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघर या दिशेला असणे शुभ मानले जाते. तसेच तुम्ही उत्तर पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बनवू शकता. स्वयंपाकघराची आणि स्वयंपाकघरातील ओट्याची स्वच्छता असणे गरजेचे आहे.
स्वयंपाकघरात स्वच्छता नसल्यास कधीही घरात भरभराट होऊ शकत नाही. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही. दक्षिण दिशेला बसून कधीच जेवण करू नये. वास्तूनुसार ताटातील अन्न कधीच सोडू नये. हा अन्नाचा अपमान मानला जातो. दक्षिण आणि पश्चिम दिशेला इतर कोणतीही जड वस्तू ठेवू नये. याशिवाय पूर्व आणि उत्तर दिशेला कोणतीही हलकी वस्तू ठेवू शकता. मंडळी, आपल्याला माहीतच आहे की मीठ जेवणाची चव वाढवते. मात्र स्वयंपाकघरातील मीठ कधीही संपू देऊ नका किंवा संपण्याआधीच नवीन आणून ठेवा. घरातील मीठ संपल्यास घरात नकारात्मकता निर्माण होते. तसेच मीठ नजर काढण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. शिवाय मिठामुळे घरातील राहू केतूचे अशुभ प्रभाव सुद्धा दूर होतात. आपल्या धर्मात तांदळाचा वापर पूजा करण्यासाठी केला जातो. त्याला अक्षता असे म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित धान्य आहे. असं म्हणतात की घरातील तांदूळ संपल्यास शुक्र ग्रहाचे दोष लागतात, ज्यामुळे तुम्हाला धनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. तुमच्या स्वयंपाकघरातील हळद कधीही संपणार नाही याची काळजी घ्या. आयुष्याला सुखी करण्यासाठी वास्तुशास्त्रात हळदीशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच हळद गुरुग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे घरातील हळद संपल्यास गुरुग्रहाचा अशुभ प्रभाव तुमच्या घरावर होऊ शकतो. मंडळी, स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे अन्न शिजवले जाते. ही अन्न आपल्यासाठी शक्तीचे स्रोत आहे. स्वयंपाकघराला अग्निघटक म्हणूनही ओळखले जाते आणि फायदे मिळवण्यासाठी या घटकावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्र ऊर्जा संतुलित करण्याचे शास्त्र आहे आणि वास्तू अनुरूप स्वयंपाकघर बनवून आपण या ऊर्जेच्या घटकाला संतुलित करू शकता. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुसंवाद वाढतो. तर वास्तू दोषांमुळे ऊर्जेचा असमतोल झाल्यास आरोग्याशी संबंधित समस्या, मानसिक ताण, कुटुंबातील वाद आणि मारामारी, घटस्फोट किंवा जोडप्यामध्ये विभक्त होणे यासारखे नकारात्मक प्रभाव दिसून येतात. आणि यासाठीच स्वयंपाकघरातील वास्तू टिप्सचे पालन करून स्वयंपाकघरातील वास्तू दोषांमुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जेला दूर करू शकतो.